सुरू करायचं. हा बघा, डायमेन्शनल अनालिसिस जो पहिला ऍप्लिकेशन आहे, कोणता ऍप्लिकेशन आहे? करेक्टनेस ऑफ इक्वेशन किंवा प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. सगळ्या व्हरायटी क्वेश्चन संपवले. आता हे काही स्टँडर्ड क्वेश्चन्स आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करूया. बघा काय आहे तुमच्याजवळ, P प्लस A अपॉन V स्क्वेअर V मायनस V आणि RT. तर तुम्हाला माहिती आहे इथं काय P काय असलं पाहिजे, पटकन P काय असलं पाहिजे? प्रेशर. V काय असलं पाहिजे? व्हॉल्यूम. आणि T काय असलं पाहिजे? टेम्परेचर. आणि R काय असलं पाहिजे? गॅस कॉन्स्टंट. बरोबर की नाही? गॅस कॉन्स्टंट. एक तर त्याच्यामध्ये काय विचारलं जातील? A सांगा, B सांगा, त्याचं युनिट सांगा आणि त्याचं डायमेन्शन सांगा. याच्या व्यतिरिक्त दुसरं काय विचारत नाही. चला पटकन. पहिल्यांदा काय म्हटलं मी? प्लस आहे ना, इथं काय P प्लस V, यांच्यामध्ये काय मल्टिप्लिकेशन, जे आहे हे तिकडे म्हणलं पाहिजे, जे आहे तेच तिकडे म्हणलं पाहिजे. म्हणजे यांच्या दोघांचं प्रोडक्ट म्हणून काय म्हणलं पाहिजे? RT म्हणलं पाहिजे. डायरेक्टली जाणं आपल्यासाठी कसं असतं? बघा प्लस आहे, प्लस म्हटल्यानंतर तुम्ही काय म्हणशाल? P प्लस A अपॉन V स्क्वेअर. कोणासोबत कम्पेअर करावं लागेल? 0 सोबत. का बरं? कारण की ऍडिशन म्हणून काय केलं तुम्ही? 0 सोबत कम्पेअर केलं. आता तुम्ही काय म्हटलं? मला काय P बरोबर काय? A अपॉन V स्क्वेअर. कोणाचा राग आहे का इथं? की सर हा जो प्लस आहे तो तिकडे जाताना मायनस झाला, असं काय म्हणणं आहे का तुमचं? नाही. ओके, मग A बरोबर काय भेटेल मला? PV स्क्वेअर. बरोबर नाही? P म्हणजेच काय? प्रेशर. आणि V म्हणजे काय? व्हॉल्यूम. आणि तुम्हाला माहित पण आहे PV इंटू काय V असं म्हटलं तर चालतं. आणि तुम्हाला माहिती आहे PV म्हणजेच काय? जूल. P म्हणजेच काय? जूल. आणि V म्हणजे काय? मीटर क्यूब. बरोबर की नाही? हे म्हणजे काय? मीटर क्यूब. तर तुम्ही थोडं सॉल्व्ह करू शकता ना. जूल कसं लिहू शकता तुम्ही? जूल कसं लिहू शकता? kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर इंटू काय? मीटर क्यूब. म्हणजे काय भेटलं मला? kg मीटरचा 5 सेकंदचा स्क्वेअर. हे काय भेटलं मला? हे काय भेटलं? हे भेटलं मला काय? A ची व्हॅल्यू भेटली. आता काय काढायचं आपल्याला? B. आणि याच्यामध्ये आता SI चं CGS सांगितलं असतं, जूलला काय लिहिलं असतं तुम्ही? जूलला काय लिहिलं असतं? जूलला काय लिहिलं असतं? डाइन. जूलला काय घेतला? अर्क केलं असतं 10⁷ अर्क. आणि 1 न्यूटन जूल काय? 10⁵ डाइन असतं. मग तसंच तुम्ही याला विचार करू शकता तुम्ही, जूल मीटर क्यूब. चला नंतर आपल्याला काय म्हटलं? V मायनस B. V मायनस B. V मायनस B जर म्हटलं मी, V मायनस B जर म्हटलं तर कोणासोबत कम्पेअर करावं लागेल मला? कोणासोबत कम्पेअर करायचं? 0 सोबत. बरोबर. V बरोबर काय? B आहे. V बरोबर काय तुमचा? B आहे. V म्हणजेच काय? V म्हणजे काय? व्हॉल्यूम आहे. V म्हणजे काय? व्हॉल्यूम आहे. म्हणजे B काय आलं पाहिजे? मीटर क्यूब. काय डाऊट आहे? समजलं का नाही? सिंपल सॉल्व्ह करायचंय. अजून तुम्ही याला या पद्धतीने विचार केला तरी चालेल. कसं बघा? P प्लस A अपॉन V स्क्वेअर. हा पण एक स्टँडर्ड क्वेश्चन मध्ये विचारला जातो. मी काय म्हटलं? दिसतं नाही तर? मी काय म्हटलं? P बरोबर काय? A अपॉन V स्क्वेअर. बरोबर की नाही? V अपॉन V स्क्वेअर. क्लिअर आहे सगळ्यांना? आता मला सांगा इथं PV स्क्वेअर बरोबर काय? A. PV स्क्वेअर बरोबर काय? A. आणि मी जर म्हटलं या PV स्क्वेअरला मी असं लिहिलं PV इंटू V इज इक्वल टू काय? A. हे जे केलंय ना पुढे इथं. बरोबर की नाही? इथं दिसतंय का पाठ? दिसतंय? इथं फक्त एक लॉजिक डेव्हलप करून घ्या फक्त. मला सांगा वर्क डन का आता फोर्स इंटू तुम्ही काय दिसतंय ना? दिसतंय? वर्क डन इज काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. फोर्सचं युनिट काय असतं? न्यूटन. आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असतं? मीटर. न्यूटन मीटरला तुम्ही काय म्हटलं होतं? जूल म्हटलं होतं. न्यूटन मीटरला काय म्हटलं तुम्ही? जूल म्हटलं होतं. मग याला मला तसंच विचार करायचा आहे. हा काय भेटलं मला? प्रेशर इंटू व्हॉल्यूम. याला काय म्हणतो आपण? जूल. बरोबर आहे? प्रेशर इंटू व्हॉल्यूम याला काय म्हणतो मी? जूल. आणि इथं काय? मीटर स्क्वेअर. बरोबर की नाही? सॉरी, मीटर क्यूब झाला. आणि जूलला मी कसं लिहू शकतो? न्यूटन मीटर लिहू शकतो. जूलला मी कसं लिहिलं? न्यूटन मीटर इंटू काय रे? मीटरचा क्यूब. मीटर इंटू मीटर क्यूब काय झाला? मीटरचा 4 झाला. न्यूटन मीटर 4 आला. जूल मीटर क्यूब आला. याचं युनिट काय लिहू शकता तुम्ही? न्यूटन मीटरचा 4th पॉवर. किंवा कशा काय लिहू शकतात? जूल मीटर क्यूब लिहू शकतात. जूल मध्ये दिलाय का? न्यूटन मध्ये दिलाय? तुमचा जो क्वेश्चन दिलेला मॉड्यूल मधला तो कशामध्ये दिलाय? डाइन मध्ये विचारलेला. न्यूटनला कसं लिहिणार? डाइन. मीटरला कसं लिहिणार?
सेंटीमीटर. ते तर माहिती ना आता, ते सांगण्याची गरज नाही, ते होऊन जाईल. कळालं का आता लॉजिक? तो विचारलेला क्वेश्चन पिक होता. दुसरा, y इज इक्वल टू a sin 2π ct cos 2π x. काय घेणं देणं नाही आपल्याला, काहीच घेणं देणं नसतं आपल्याला. आपण काय म्हटलं, मला काय काढायचंय, इथून काय काढायचंय, c काढायचंय. y काय तुमचा पटकन डिस्प्लेसमेंट असला पाहिजे, a काय तुमचा अँप्लिट्यूड असला पाहिजे, t काय तुमचा टाइम असला पाहिजे, लॅम्बडा काय तुमचा वेव्हलेंथ असला पाहिजे, बरोबर की नाही. लॅम्बडा काय तुमचा वेव्हलेंथ असला पाहिजे, x काय तुमचा डिस्प्लेसमेंट असला पाहिजे. म्हणजेच एकतर आता तुम्हाला लॅम्बडा माहित असलं तर ठीक, नाही तर लॅम्बडा काढायला होतील. ते काय काढायला होतील, लॅम्बडा काढायला होतील. लॅम्बडा काढा. आणि दुसरं काय काढून द्या मला, सी काढून द्या. कळालं, काय काय काढून द्या, लॅम्बडा काढून द्या, सी काढून द्या. चला, काय अडचण नाही. सर्वात पहिले इकडे या, मी आलो. काय म्हटलं मी, कॉस 2π x बाय लॅम्बडा. कॉस फंक्शन आलेलं आहे, ट्रिग्नोमेट्री, तर डायमेन्शन बनणार नाही. म्हणजे कोणासोबत कम्पेअर करा, मला 1 सोबत कम्पेअर करा. म्हणजेच काय म्हटलं मी, 2π x बाय लॅम्बडा बरोबर काय 1 आहे. काय काढायचं आपल्याला, लॅम्बडा. काय काढायचं, लॅम्बडा. लॅम्बडा बरोबर काय 2π इंटू x. 2π चं काय बनणार आहे का, नाही. म्हणजे लॅम्बडाचं युनिट काय आलं, मीटर. लॅम्बडाचं युनिट काय आलं, मीटर. काय डाऊट आहे, लॅम्बडाचं युनिट काय आलं, मीटर. वेव्हलेंथ आहे, वेव्हलेंथचं युनिट काय येणार, मीटर जनरल होतं. आपल्याला माहिती स्टँडर्ड क्वेश्चन येतो. क्लिअर आहे, तो विचार मिटला लॅम्बडाचा. आता राहिला सी वाला. चला मग काय म्हटलं मी, साइन काय 2π ct डिवाइड बाय काय लॅम्बडा. कोणासोबत कम्पेअर करू, 1 सोबत कम्पेअर करावं लागेल. हा, याचं काय डायमेन्शन बनणार आहे का, नाही. मग इनर साइडचं फंक्शन घेतलं, 2π ct डिवाइड बाय काय लॅम्बडा इज काय 1. काढायचं काय आपल्याला, सी काढायचंय. मग सी इज काय लॅम्बडा अपॉन 2π बाय टी आलं, बरोबर की नाही. लॅम्बडाचे किती आले, लॅम्बडा तर मीटर आले. 2π चं काय बनणार आहे का, नाही. म्हणजे टी काय सेकंड. म्हणजे सी काय भेटलं मला, मीटर पर सेकंड. मग तुम्हाला कम्पेअर करायचं ते. आणि विचारलं दुसरं, y बरोबर काय 2a. आणि या दोघांची व्हॅल्यू काय टाकलं आपण 1. म्हणजे तुम्ही काय विचार, y बरोबर 2a. म्हणजे याचं 1 युनिट काय येणार आहे, मीटर. याचं 1 युनिट काय येणार आहे, मीटर. कळालं का, काय डाऊट आहे, सिंपल क्वेश्चन आहे. चला तिकडचं क्वेश्चनला. हा, याच्यामध्ये काय काय तुमचं परत, y काय डिस्प्लेसमेंट आहे, y काय तुमचा डिस्प्लेसमेंट आहे, लॅम्बडा काय वेव्हलेंथ आहे, लॅम्बडा काय तुमचा वेव्हलेंथ आहे. चला लॅम्बडाच काढायला लावला असं म्हणूया आपण इथं, लॅम्बडा काढायला लावलं. आणि दुसरं काय काढायला लावलं तुम्हाला, सी काढायला लावलं. टी काय टाइम आहे आणि एक्स काय डिस्प्लेसमेंट आहे. ठीक आहे, क्वेश्चन काही बनतो, काय अडचण नसतं, तुम्हाला लॉजिक जवळ पाहिजे. मी काय म्हटलं, इथं मला दिसतंय ना प्लस मायनस दिसतंय, म्हणून मी त्याला घेतो पहिला, ct मायनस एक्स बरोबर काय 0 करावं लागेल ना. साईनचा मधला फंक्शन डायरेक्ट घेतला, आता 1 सोबत नाही, इनर साइन फंक्शन घेतला. मग तुम्ही म्हटलं ct बरोबर काय एक्स, देअरफॉर c बरोबर काय x बाय t. म्हणजेच काय मीटर पर सेकंड. नाही कळालं, हे काय भेटलं मला, सी भेटलं. मला काय भेटलं, सी भेटलं. ओके, आता मी काय म्हटलं, आता 2π बाय लॅम्बडा ct मायनस एक्स. कोणासोबत कम्पेअर करू, 1 सोबत, कारण मला काढायचं लॅम्बडा. मला काय काढायचंय, लॅम्बडा. देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू काय 2π ct मायनस एक्स, बरोबर की नाही. 2π चं काय बनणार आहे का, नाही. 2π चं काय बनणार नाही, 2π चं काय बनत नाही. सी चं काय आलेलं आहे, मीटर पर सेकंद. आणि टाइमचं काय सेकंद. म्हणजे हा सेकंद गेट कॅन्सल. म्हणजे असंही तुम्ही म्हणू शकता, मायनस काय एक्स म्हणजेच काय मीटर. मीटर आला म्हणजे लॅम्बडा काय मीटर आहे, लॅम्बडा काय मीटर आहे. लास्ट क्वेश्चन आहे या टाइपचा, लास्ट क्वेश्चन बघा. प्रॉब्लेम काय नाही, फक्त लॉजिक सेमच चालले, दुसरं मी काहीच बदल करत नाहीये. फक्त कळलं पाहिजे. यू दिलेला आहे, एक फंक्शन दिलेलं आहे. यू म्हणजे काय सांगितलं त्यांनी, पोटेन्शियल एनर्जी का एक्स का घ्या, डिस्प्लेसमेंट घ्या, ए काढा बी काढा आणि ए इंटू बी काढा. ठीक आहे, तुमच्या मॉड्यूल मधला क्वेश्चन आणि PYQ सुद्धा आहे. चल काय प्रॉब्लेम आहे, काय कळालं तुम्हाला, आपल्याला काढायचं काय ए आणि बी काढायचंय. प्रॉब्लेम काय, इथं बघितलं ए आणि बी कुठे आहे डिनॉमिनेटर मध्ये. पहिला इक्वेशन आठवतं का, सी मायनस टी, तोच क्वेश्चन आहे. म्हणजे कालच्या मी काय केलं, कम्पेअर एक्स स्क्वेअर प्लस बी बरोबर कोणासोबत करू, 0 सोबत ना. ऍडिशन आहे, ऍडिशन असेल तर कोणासोबत केलं, 0 सोबत. बी बरोबर काय म्हटलं तुम्ही, एक्स स्क्वेअर. आणि एक्स काय डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय झालं, बी काय झालं तुमचा मीटर स्क्वेअर. काय डाऊट आहे, समजलं, मीटर स्क्वेअर. आता काय म्हटलं तुम्ही, आपल्याला माहिती आहे हे झालं मीटर स्क्वेअर. आता काढायचं हे वाला. मग यू बरोबर काय ए एक्स रेस टू किती 1/2 आणि ए एक्स
बी ची पण व्हॅल्यू एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर व्हॅल्यू एक्स स्क्वेअर. मी एकच ठेवलं. आता काय काढायचं फक्त आपल्याला ए काढायचं. आपल्याला काय काढायचंय ए काढायचंय. मग ए काढायचं म्हणजे ए तिथंच ठेवला म्हणून काढलं यू एक्स स्क्वेअर डिवाइड बाय का एक्स रेस टू किती 1/2. कळालं का? हा प्लस आहे ना इकडे त्यांना काय जाईल मायनस होईल ना. हा प्लस आहे खाली असं मल्टिप्लाय ला नंतर वरती गेला मायनस. हा आता मी काय म्हटलं यू एक्स स्क्वेअर आणि इंटू काय एक्स रेस टू 1/2. बेस सेम आहे. बेस सेम आहे. पॉवरची काय होते ऍडिशन. हा प्लस होता वरती जातं काय झाला मायनस झाला. मग काय झालं तुमचं 2 - 1/2 म्हणजे किती आलं रे. म्हणजेच काय आलं यू एक्स एक्स रेस टू किती 3/2. नाही कळालं एक्स रेस टू किती 3/2. 2 × 2 4 आणि -1 किती झाला 3/2 आलं. काय डाऊट आहे बस. बाकीचं आता काय जास्त काय डोक्याला ताण नाही. यू म्हणजे काय दिले पोटेन्शियल एनर्जी दिले म्हणजे काय केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. एक्स म्हणजे काय एक्स म्हणजे काय डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय मीटर. मीटरचं काय करायचं आहे स्क्वेअर रूट असं करायचं. मीटरचा एक्स रेस टू 3/2 परत तोच आला ना. बेस सेम पॉवरची काऊन जाईल ऍडिशन म्हणजेच काय रे केजी आहे हा आणि सेकंड स्क्वेअर आहे आणि मीटरचा स्क्वेअर आहे प्लस किती 3/2. नाही कळालं बेस सेम पॉवरची काय झाली ऍडिशन म्हणजे काय बनलं तुमचं केजी म्हणला सेकंड स्क्वेअर म्हणला मीटरचा काय बनला π/2 सॉरी 7/2. 2 × 2 = 4 आणि 4 × 3 = 7 7/2. काय डाऊट आहे समजलं. सिंपल क्वेश्चन असतात. करेक्टनेस ऑफ इक्वेशन म्हणजे सिंपल क्वेश्चन. हे सर्वात टफ क्वेश्चन समजले जातात. हे जे काही क्वेश्चन्स आहेत हा क्वेश्चन सर्वात टफ क्वेश्चन समजला जातो. करेक्टनेस ऑफ इक्वेशन याच्यामध्ये काय होतं हा हे काय भेटलं आपल्याला आता सॉरी याच्यामध्ये काय भेटलं आपल्याला हे काय भेटलं आपल्याला ए मिळाला. काय मिळवलं आपण आता ए मिळाला आणि काय भेटलं मला बी मिळाला. आपल्याला काय काढायला त्यांनी ए × बी. जर तुम्हाला ए माहिती आहे बी माहिती आहे प्रोडक्ट करायचं फक्त. चला ए किती तुमचा केजी सेकंड स्क्वेअर आणि मीटरचा काय तुमचा 7/2 आणि बी किती तुमचा मीटर स्क्वेअर बरोबर की नाही मीटर स्क्वेअर. परत तोच आहे बेस सेम आहे पॉवरची काऊन जाईल ऍडिशन केजी सेकंड स्क्वेअर आहे. एम चा काय 7/2 प्लस काय 2 म्हणजे काय केजी सेकंड स्क्वेअर इंटू किती 9/2. काय डाऊट आहे बरोबर ना. 2 × 2 = 4 सॉरी 11/2 7 आणि 4 11 11/2. सिंपल क्वेश्चन आहे. प्रोसेस फॉलो करा. प्रोसेस फॉलो केला तर सगळे आन्सर येतील. काय डाऊट आहे याच्या व्यतिरिक्त अजून याच्या व्हरायटी काय बनणार नाही. लास्ट टॉपिक बनतात त्याच्यामध्ये कळालं ठीक आहे थांबूया आपण इथं.